हॅलो नमस्कार. आणि मी इथं आता करणार आहे छोल्याची भाजी. छोल्यासाठी लागणार आहे कांदा, खोबरं आणि टमॅटो, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर थोडीशी लागणार आहे. इथं मी तेलामध्ये कांदा टाकलेला आहे, चांगलं परतत आहे आणि तो परतून भाजून घेणार. आणि इथं चांगलं परतून घेणार. जिरे पण परतल्यानंतर त्यामध्येच आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आणि आलं लसूण पण मी टाकलेलं आहे. थोडंसं तेलात परतून निघतं त्याच्या आणि वास पण असा खमंग येतो. आणि त्याबरोबर आता इथं सर्व ते भाजून ते मिक्सरवर बारीक करून घेणार आहे. लगेच गरम गरम नाही लावायचं आहे, थोडंसं वाफ गेल्यानंतर लावायचं, जेणेकरून थोडा थंड होईल. आता मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून एक साईडला चपाती करून घेणार आहे तोपर्यंत, म्हणजे माझा मसाला थंड होईपर्यंत. कारण छोले रात्री भिजत घालून मी ते कुकरला लावले होते, 2 शिट्ट्या दिलेत छोल्याला, त्यामुळं ते चांगले शिजले गेलेले आहेत. आणि इथं मी आता मसाला बाजूला ठेवणार, तो थंड होण्यासाठी. आता कणिक मळून घेणार आणि कणकेमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कणिक मळताना, आणि थोडं मीठ टाकून मग आता मी चपात्या करून घेणार आहे. पाणी घेतलेलं आहे कणकेमध्ये. इथं कणिक चांगली मळून झालेली आहे आणि मस्त असं थोडा वेळ भिजत ठेवणार. आता मसाला पण बारीक करून घेतलेला आहे चांगला. आता हा मसाला मी फोडणीला देणार आहे. एका भांड्यामध्ये तेल घेईन. तेल घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं नाही टाकायचे, जिरे आपण मसाल्यातच वापरलेले आहे. आता तेल घेणार आणि त्यामध्ये हळद, तो मसाला तिखट टाकून, कढीपत्ता, लाल तिखट, आता तो मसाला टाकलेला आहे बारीक केलेला, आणि चांगला मिक्स करून घेणार आहे. आणि थोडंसं पाणी टाकेन त्याच भांड्यातून, ते वेस्ट जाणार नाही त्यामुळं. आणि चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि थोडा वेळ झाकून ठेवणार त्याला, तेल सुटेपर्यंत 1-5 मिनटं. इथं हे करत आहे, छोले स्मॅश करून घेतले सर्व. चटणी मीठ चांगलं लागलं जातं आहे छोले स्मॅश केल्यानंतर, म्हणून छोले स्मॅश केले आणि आता मिक्स करून घेते. छोले टाकते त्यामध्ये. मस्त असा लाल तवंग आलेला आहे, कट आलेला आहे त्याला. आता इथे चांगलं मिक्स करून घे छोल्याला आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. त्यामध्ये उकळी येऊ द्यायची आहे. मीठ टाकल्यानंतर आपल्याला वरती ठेवायचं आहे झाकून. आणि आपली छोले भाजी तयार झालेली आहे, ग्रेव्ही छोले भाजी. आणि चला आता मी पोळ्या करून घेते.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. टेक केअर, बाय. आणि छोलेची भाजी कशी झाली हे नक्की